मराठवाड्याची सकाळ आज भूकंपाच्या धक्क्यानं सुरुवात झाली। आज सकाळी जे आहे ते 8:45 दरम्यान हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल या बहुतांश भागामध्ये जे आहेत ते भूकंपाचा धक्का जाणवला। मी सध्या पांगरा शिंदे या गावामध्ये आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हे गाव आहे आणि या गावाला यापूर्वी देखील अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवतात। भूगर्भातून गूढ आवाज येतो आणि या गूढ आवाजाने नेहमी नागरिक घाबरत असतात। आज सकाळी देखील भूकंपाचा धक्का आला आणि या गावातील नागरिक जे आहेत ते घाबरले, घराच्या बाहेर पडले। आपण बघतोय की हेच ते या गावातील दत्त मंदिर आहे पांगरा शिंदे गावातील। आणि आज जर आपण पाहिलं तर 4.7 तीव्रतेचा हा भूकंप झाला आणि भूकंपाचा केंद्रबिंदू याच पांगरा शिंदे गावाच्या परिसरामध्ये आहे। हे सगळे पांगरा शिंदे गावातील घाबरलेल्या स्थितीतले नागरिक आहेत। नेहमीच या गावामध्ये असे भूकंप होतात आणि आजचा भूकंप कसा होता, सकाळी काय घडलं नेमकं ते आपण यांच्याकडून विचारूयात। काका मला सांगा, आज सकाळचा भूकंप नेमका कसा होता? यापूर्वीचा सारखा होता की काही वेगळा होता? मोठा होता। आतापर्यंत झाला याच्यापेक्षा मोठा होता। बाकी काय मला काही कळत त्याचं। बरं, हे आणखी एक काका आहेत। काका मला सांगा, आज सकाळी जेव्हा हा भूकंप घडला तुम्ही तेव्हा कुठं होतात? इथंच होतो रस्त्यावर साहेब। हो, रस्त्यावर होतो। लय जाणवला, सगळ्यात मोठाच जाणवला आजचा। हो, सगळ्यात मोठा जाणवला आजचा भूकंप। हो, सगळ्यात मोठा होता आजचा। आणि पुन्हा सगळे असे सगळे पळाले, जिकडे तिकडे नागरिक रस्त्यावर, सगळे लेकरं बाळं सगळे रस्त्यावर आले। शाळेत चढले होते, सगळे थांबले जिथं तिथं। सगळ्यात मोठा आजचा होता। आम्ही तर म्हणालो पाठीमागूनच कुठं आवाज झाला, एवढा आवाज झाला भयंकर। हो, यापूर्वी देखील असा भूगर्भातून आवाज येतो, घाबरल्यासारखा आवाज येतो आणि भूकंप होतो। आज कसा आवाज आला होता? आजचा मोठा होता। इरीमध्ये आवाज कसा करतात ब्लास्टिंगचा, तसा आवाज झाला आजचा। बुक हां, मोठा आवाज झाला आजचा। एकदाही झाला नाही एवढा। नाही नाही नाही, एकदाही झाला नाही। सकाळी मग नागरिक, महिला असतील, सकाळची कामं सुरू असतील, मग त्यांची काय परिस्थिती झाली? अशीच पळापळी जिकडे तिकडे, घराच्या बाहेरच पळाल्या। महिला घराच्या बाहेर गेल्या, काही शेताला चालल्या, कोणी कोठं चालल्या, जिकडे तिकडे थांबले, काही रस्त्यावर, काही कोठं काही। नक्कीच सर्व बेदरले होते। आपण बघतो की आता शाळा सुटलेली आहे आणि मुली गेल्या जात आहेत, परंतु सकाळच्या वेळी जे आहे ते ही सगळे नागरिक, हे शाळकरी मुली देखील, हे सर्व विद्यार्थी घाबरलेले होते। आपल्यासोबत आणखी एक इथले वयस्कर नागरिक आहेत। काका, यापूर्वी जो आवाज यायचा तो आजचा आवाज मोठा असं तुम्ही म्हणताय, नेमकं सकाळी कसं वातावरण होतं? आज सकाळी का आता वातावरण म्हणजे काय नेमकंच, आता आम्ही देवापाशी जेवायला गेलतो। सकाळी आमच्या इथं मोठा सप्ताह चालू आहे, त्याच्यामुळं तिथं जेवायला कार्यक्रम सकाळी राहते। ते आम्ही नेमकं जेव्हा बसण्याच्या टायमाला असा जे आता मोठा बार झाला दन की जे लागले लोक पळायला, म्हातारे माणसं लागले पळायला, इकडे तिकडे लेकरं लागले ओरडायला। आम्ही म्हणलो काय झालं काय झालं, कोणी म्हणे खिलारीसारखं झालं, अशा घरपर्यंत कोणी पळायला इकडे तिकडे, त्याच्यामुळं काही मेळ लागायला गेला ना। मग लेकरं बाळा कोणी ओरडायले, म्हातारे माणसाला कोणी धरा, कोणी घरात जाऊन पाहिले तर कोणी लखलख हालायले, कोणाचे पंखेच हालायले, म्हणजे कोणी म्हणते काय झालं। यामुळं बरं, आता गावात काही कच्ची घरं असतील, काही कुणाची पडझड झाली? काही थोडीफार झाली ना, काही उरलेत कोळे, काही पडलेत, काही साधारण समजा तेवढी काय नाही, पण साधारण आता पहिले एवढा एकदा झाला नव्हता। हे पहिल्या सुरुवातीला आहे। आता पुन्हा काय आता होते काय, एखादा काय खिलारीसारखा होते की काय सांगू आता, काय पाय त्या खिलारीसारखं झाल्यावर मग काय आता ते काही या पाहिजेत, कोणा मोठ्या लोकांना काही सांगायला पाहिजेत गावात येऊन, बाबा की असं करा तुम्ही, संध्याकाळचा कार्यक्रम घ्यायचा। आता समजा दुपार आल्यावर कोण गावात राहते? म्हणजे तुमचं म्हणणं प्रशासनाकडून जे अधिकारी कोणी येतात ते तुम्हाला काही सूचना देतात का? कारण वारंवार असे आवाज येतात आणि आता आज तर मोठा आवाज आलाय। हो, पण आता एखाद्या येतात एखाद्या सूचना मागं देऊ लागली, ते मागं झालं का ते येतो। आता या 1-2 वर्षामध्ये का तेवढा झालं नव्हता, त्याच्यामुळे आमदार लय मोठा झाल्यामुळं आता समजा आम्हाला जे जाग आली की बाबा आता काहीतरी करावं लागते, याच्याशिवाय आता मार्गच नाही। नक्कीच आपण बघतोय की किल्लारीसारखा भूकंप झाला की अशी परिस्थिती या नागरिकांना, तशी भीती वाटली होती आणि अजूनही जे आहे ते नागरिक भीतीच्या सावटाखाली असल्याचे दिसतंय। प्रशासनाने जे आहे ते काहीतरी उपाययोजना याच्यावर करावी, जनजागृती करावी, याचा शोध घ्यावा की याच भागामध्ये भूगर्भातून आवाज काय येतो आणि असा भूकंप काय होतो, याची जी आहे ते प्रशासनानं जे आहे ते याची सखोल चौकशी करावी, तसा काहीतरी शोध घ्यावा शास्त्रज्ञांनी, अशी मागणी जी आहे ती या भागातील नागरिक करत आहेत। मनीष खरात, न्यूज 18 मराठी, पांगरा शिंदे, हिंगोली।